ये ना, ये इथे चप्पल का. दादा काय आज नवीन आणि अरे डायरेक्ट घरी घेऊन आलास म्हणजे तुला एक कळतं काय बोलू नको इकडे. आकृती ही आमच्या घरातली विकृती. विघ्नेश माझा लहान भाऊ. हाय. ही आकृती ताई आहे. मैत्रीची मैत्रीण आहे. हाय म्हणा ताईला. दादा काय जरा एक मिनिट. बहिणींची मैत्रीण म्हणजे मला चान्स आहेत. मैत्रीण नाही तर ही कसला लहान आणि गोड आहे ग. हे मस्त आहे तुझं भाऊ. लहान आहे. नाही. लहान तर मी आहेच पण सगळं कळतं मला. आणि हो सुंदर सुंदर आय मीन काही काही चुका फार सुंदर असतात तसा मी एक आहे या घरात. आकृती एक मिनिट दे मला. हा एक ते चूक इकडे. हे बघ इथं ती कामासाठी आली. आम्हाला बोलायचं. आम्ही इथं आत बसून बोलणार. मी पण नाही तू हॉलमध्ये बसायचं. अरे तिकडे कडमडायचं. इथं आलास तर तंगड तोडील. कळलं. खिडक्या लावून घेत नाही तर आता नाही. काय फालतूगिरी आहे. चल चल चल. लहान आहे त्याला. गोड आहे पण. ए, छान आहे ना तुमचं घर. हे थँक्यू. घर छानच आहे पण माणसं जरा म्हणजे तू भेटशीलच. चल ना. आई अगं दादा एका मुलीला घेऊन आलाय. नाही नाही डोंट वरी ती मैत्रीची मैत्रीण आहे कामासाठी आहे. जीव गेला असता माझा. आधी नाही सांगायचं मैत्रिणीची मैत्रिणी आहे म्हणून. मी तिच्यासाठी चहा टाकते. अगं काय वेडी झालीस का तू. अगं तिथे दादा हे असतं काय काय करतो. अगं बघ जरा बघ तू. अरे तुला असं नाही वाटत आहे का की दादा आजकाल मैत्रिणीच्या खूपच मैत्रिणींना भेटायला लागलाय. नाही नाही बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुझा दादा ना तुझा लाडका दादा. तू कसं ओरडशील त्याला. तू फक्त मलाच ओरड आहे आयुष्यभर. अगं बघ तिथे तू काय करतोय. बघ जरा ते खोलीत जाऊन. नाही गांधारी आज तू माझ्यासोबत चल. आज तुझ्या डोळ्यावरची पुत्र प्रेमाची पट्टी मी काढूनच टाकतो. चल. नाही नाही चल. नाही नाही चल. अहो बाबा चला चल चल. नाही चल. ये ये ये. बघ बघ ना बघ. काय होतंय. आता बघ ना म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज याबद्दल आपल्याला काही फार माहिती नसतं. असे मोठे मोठे आजार आहेत त्यांबद्दल माहिती असतं. खरंय. आणि बरेचदा तर डेफिशियन्सीमुळे झालेले आजार असतात. म्हणजे आता माझ्यामध्ये B12 नाहीये किंवा आयर्नची कमी आहे हे कळतच नाही. एक्झॅक्टली. कामाचं बोलताय. काय आडावडीक चालली. जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा. मी बरा आहे पण तुला काय अशी धाड भरली. कुठे काय मला काय झालंय. मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही. कसा वाटता. आम्हाला छानच वाटतंय पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो. अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना. आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू 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 तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय. तू एवढी एक्साइटेड आहेस किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय. पल्लू पण
म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा असा हात घेतला केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके